मी तुम्हाला पुढच्या आयडिया बस बद्दल काहीच सांगणार नाहीये. फक्त इतकंच की तो यंग आहे, स्मार्ट आहे आणि डायनॅमिक आहे. आणि तो काहीतरी असं घेऊन येतोय ज्याची आम्हाला, मुलांना, मोठ्यांना, वृद्धांना सगळ्यांना गरज आहे. ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी चला बोलूया कर्नाल हरियाणा मधून युग भाटियाला. वेलकम युग, वेलकम टू आयडिया बस. थँक्यू. तुम्ही तुमच्या पिचसाठी रेडी आहात? नक्कीच. हे तुमची पहिली पिच आहे का पूर्वी पण दिली आहे? टीव्हीवर पहिलीच आहे, तशा बऱ्याच केल्या. तुम्ही नर्वस तर नाही आहात ना? थोडंफार नर्वस आहात? काही गरज नाहीये तुमच्यासोबत. अरे काही गरज नाहीये. इथे आमचे टायटन्स पण बऱ्याच आरामात तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करतील आणि मन मोकळं करून फंडिंग पण देतील. मी कमिट केलंय यांना. प्लीज. गुड लक. थँक्यू. मॅम, हाव आर यू? Great, but could be better. मला ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, थोडासा पर्सनल आहे. अच्छा. प्रश्न तुमच्या जोडीदाराबद्दल आहे, जो तुमच्या बरोबर नेहमी असतो. त्याला तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे. तुम्ही त्याच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. तर मग मी विचारू? हां, विचारा. घाबरू नका. मी दुसऱ्या कोणाबद्दल नाही, तुमच्या खऱ्या जोडीदाराबद्दल, तुमच्या स्मार्टफोन बद्दल बोलतोय. Thank God. तर मला सांगा की तुम्ही हा फोन कितीला घेतला असेल? चला एक्झॅक्टली लक्षात नसेल, पण 1-1.5 लाखाचा तर असेलच. टायटन्स तुम्हा Actually सगळ्यांचे फोन phone- ही जवळपास 1 लाखाचे असतीलच. आजकाल सगळे फोन एवढ्याचेच येतात. लोकांची इच्छा असते की त्यांच्याकडे असेच फोन असावेत, पण ते घेऊ शकतात का? चला जाणून घेऊया. तर हॅलो एव्हरीवन, तुमच्यापैकी किती लोकांना टायटन्स सारखाच एक प्रीमियम फोन घ्यायचा आहे? आय थिंक ऑलमोस्ट एव्हरीवन. तुम्ही सांगा मॅम, तुम्ही का नाही घेतला? बिकॉज ऑफ अफोर्डेबिलिटी इशू. ओके. आणि जर मला तो घ्यायचा असेल तर ट्रेंड तो येतो, नवा trend नवीन येतो. ट्रेंड येतो आणि तो ट्रेंड जर मी मिस आउट करते तर मी वेट करेन की नवीन ट्रेंड येवो आणि मी त्याला. मग तुम्ही सेकंड हँड कन्सिडर करा, स्वस्तात येईल तो. सेकंड हँड खूप रिस्की असतो की त्यामध्ये काही डिफेक्ट होईल कदाचित. सो दॅट्स वाय. ओके, थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. तर ऐकलं इन्व्हेस्टर्स, हे रिस्की असतं. तर हा प्रश्न मी या दोघांना विचारला, 2,000 किंवा किंवा 2 कोटींना, उत्तर एकच येणार की आजकाल लोकांना प्रीमियम फोन घ्यायचा तर आहे, पण त्याची अफोर्डेबिलिटी एक मेजर इश्यू आहे. जगामध्ये दरवर्षी 1 बिलियनपेक्षा जास्त फोन विकले जातात. फक्त इंडियामध्येच 150 मिलियन फोन विकले जातात. या सगळ्या डिव्हायसेसची लाईफ सायकल 5 वर्षांपेक्षा जास्त असते, पण वापर 2 पेक्षाही कमी. आपण आपला नवीन फोन तर घेतो, पण आपल्या जुन्या फोनवर लागतो सेकंड हँडचा ठप्पा. आणि जसं आपल्या ऑडियन्सने सांगितलं, सेकंड हँड रिस्की असतो. अशात कस्टमरकडे उरतात 2च ऑप्शन. एकतर ते एक नवा फोन महागडा घेतील किंवा स्वस्तातल्या फोनवरच दिवस ढकलतील. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी घेऊन आलोय एक तिसरी चॉईस. प्रेझेंटिंग कंट्रोल Z. कंट्रोल Z मध्ये कस्टमर्सला मिळतात प्रीमियम रिन्यू डिव्हायसेस. सगळे डिव्हायसेस अगदी नव्यासारखे असतात. यांना विकत घ्यायचा अनुभव सुद्धा नव्यासारखाच आहे. आणि विकत घेतल्यानंतर प्रॉब्लेम आलाच तर 18 महिन्यांची वॉरंटी आहे. आम्ही हे करू शकतो कारण आम्ही बनवला आहे एक इंडस्ट्रियलाइज रिफर्बिशमेंट सिस्टम, ज्यात आम्ही जुन्या फोनला अगदी नव्यासारखं बनवतो, फारच कमी कॉस्ट आणि वेळेमध्ये. आणि हे शक्य होतं AI ऑटोमेशन आणि रोबोटिक्स द्वारे. कंट्रोल Zचं मिशन आहे स्मार्टफोनच्या लाईफ सायकलला वाढवणं आणि रिन्यूला न्यू नॉर्मल बनवणं. तर मग सांगा इन्व्हेस्टर्स की तुम्ही या मिशनमध्ये आम्हाला साथ द्याल का? माझ्या या व्हेंचरसाठी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे 1.5 करोड माझ्या कंपनीच्या 1% साठी. थँक्यू. युग, सगळ्यात आधी मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देईन. तुम्ही कर्नालचे आहात, मी पण कर्नालशी निगडीत आहे. तर कर्नालमध्ये अशी एंटरप्रेन्योरशिप पाहून मला फार छान वाटतंय. तर मला तुमच्या कॉन्सेप्टला थोडं अजून समजून घ्यायचं आहे की तुम्ही हे कसं करता. तर आज तुम्ही तुमचा फोन कदाचित ऑनलाईन घ्याल किंवा ऑफलाईन एका रिटेलरकडे जाऊन विकत घ्याल. तिथे एक ऑप्शन येईल की तुम्ही तुमचा जुना फोन देऊ शकता. अशा सगळ्या कंपन्यांबरोबर आम्ही काम करतो. त्या कंपन्यांकडून आम्ही सगळे डिव्हायसेस घेतो. डिव्हायसेस जेव्हा आमच्याकडे येतात, आम्ही आमच्या फॅसिलिटीमध्ये घेऊन जातो, जी गुडगावमध्ये आहे. ही फॅसिलिटी ऍब्सोल्युटली स्टेट ऑफ द आर्ट आहे. अशी फॅसिलिटी ऍटलिस्ट माझ्या नॉलेजनुसार भारतात कुठेच नाहीये. इथे आम्ही सगळ्यात जुन्या फोनना आधी डायग्नोज करतो, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये पाहतो की काय प्रॉब्लेम आहे. त्याला पूर्णपणे डिसअसेंबल केलं जातं. ज्या ज्या कंपोनंट्स मध्ये प्रॉब्लेम असतो त्यांना चेंज केलं जातं.
मग कम्प्लिटली रिअसेंबल केलं जातं एका कंटिन्युअस कन्व्हेयर लाईन मध्ये. जसं एक फोन मॅन्युफॅक्चर होतो अगदी तसंच. मग या सगळ्या डिव्हाइसेसची टेस्टिंग होते. जी टेस्टिंग होते त्यामध्ये खास गोष्ट ही आहे की सगळ्या टेस्ट फुल्ली ऑटोमेटेड आहेत. यात ह्युमन इंटरव्हेन्शन होत नाही, म्हणजे कोणतीच सब्जेक्टिव्ह चूक होत नाही. सगळे फोन 300+ टेस्टच्या थ्रू पास होतात आणि हे सगळं आमच्या फॅसिलिटीमध्ये होतं. एकदा डिव्हाइस रेडी झाला तर तो अगदी नव्यासारखा दिसतो आणि त्यानंतर त्याला आम्ही आमच्या वेबसाईटवर विकतो. आणि याच आठवड्यात आम्ही आमचं पहिलं स्टोअर उघडलं आहे जे गुडगाव मध्ये आहे. व्हेरी नाईस. हा सेकंडचा फोन घ्यायचा आहे, रिफर्बिश फोन घ्यायचा आहे, तर प्रत्येक गल्ली नाक्यावर 1-2 दुकानं असतातच. मग या आयडियावर एवढा मोठा बिझनेस उभा करायचा तुम्ही विचार कसा केला? जुने फोन तर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी विकले जातात. प्रत्येक गल्लीत तुम्हाला ते मिळतील. आम्हीही ते पाहिलं आणि आम्हाला जाणवलं की कस्टमर याने सॅटिस्फाईड नाहीयेत. म्हणजे ते घेतात पण क्वालिटी चांगली नसते. तर जी आम्ही गॅप आयडेंटिफाय केली ती अशी आहे की कोणी क्वालिटीवर काम करत नाही. थोडक्यात कोणीच प्रॉपरली प्रोडक्ट रिफर्बिश करत नाही. अडचण तिथे होती. तर आम्ही त्यालाच आमचं कोर बनवलं. गेली 5 वर्षांपेक्षा जास्त वेळ माझा पर्सनल वेळ यामध्येच लावला की आपण रिफर्बिशमेंट प्रोसेस ठीक करूया. तर पुढे बिझनेसच्या गोष्टी मी तुमच्यावर सोडतो आणि आशा करतो की तुम्ही तिजोरीचे सगळे दरवाजे उघडाल यांच्यासाठी. ऑर्गनाइज सेगमेंटमध्ये सुद्धा खूप सारे प्लेयर्स आहेत, फक्त आपल्या देशातच नाही तर ग्लोबली. तर मला सांगा तुमच्या ब्रँडमध्ये मोठ काय? सर, ॲज अ कंपनी आमचे 4 मेजर मोड आहेत. सगळ्यात आधी सप्लाय चेन आणि डिव्हायसेस. मी म्हणालो की आम्ही अनेक कंपन्यांबरोबर काम करतो जिथे आमचे टायअप्स आहेत, ज्यांच्याकडून आम्ही हे डिव्हायसेस घेतो, कस्टमर्स कडून घेत नाही. दुसरी गोष्ट आहे कंपोनंट आणि स्पेअर पार्ट्सची सप्लाय चेन. तर हे जे कंपोनंट्स आम्ही चेंज करतो, म्हणजे कंपन्या ज्या हे कंपोनंट्स बनवतात त्यांच्याबरोबर डायरेक्टली काम करतो, जसं बॅटरीज किंवा डिस्प्ले घ्यायचे असतील. आणि तिसरी आहे फॅसिलिटी रिफर्बिशमेंटची संपूर्ण प्रोसेस. आमची टेस्टिंग फुल्ली ऑटोमेटेड आहे आणि 300 पेक्षा जास्त टेस्ट आहेत. ही इतकी ऍडव्हान्स्ड आहे की जितकी ऍडव्हान्समेंट नवीन फोन्सच्या मॅन्युफॅक्चरिंग टेस्टिंग मध्ये होते, ही त्या लेवलची टेस्टिंग आहे. ही बेसिकली OEM ग्रेडची टेस्टिंग आहे. शेवटी जेव्हा फोन रेडी होतो तेव्हा सगळेच्या सगळे डिव्हायसेस आम्ही आमच्या वेबसाईटवरून डायरेक्टली कस्टमरला विकतो. आमच्या सेलचा विचार केला तर आम्ही खरोखरच D2C आहोत. तिथे आम्ही कन्झ्युमर ब्रँड ही बनवतोय आणि त्यासोबतच रिटेल ही बिल्ड करतोय. माझा प्रश्न खूप सिंपल आहे. तुम्ही आता जी फॅसिलिटी दाखवलीत ती स्टेट ऑफ द आर्ट आहे, समजायला सोपी आहे. तर तुम्ही आतापर्यंत यात टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली आहे? आतापर्यंत आम्ही 8 करोड रुपये खर्च केलेत. 8 करोड हे बिल्डअप करताना. आणि मागच्या 5 वर्षात इयर ऑन इयर YOY टर्नओव्हर किती आहे तुमचं? गेल्या वर्षी आमचा रेव्हेन्यू होता 13.8 करोड. आणि मार्जिन्स किती आहे या बिझनेसमध्ये? आमचा ग्रॉस मार्जिन 22% आहे. ग्रॉस 22 आहे. आणि नेट आजच्या तारखेला आम्ही ब्रेक इव्हन आहोत नेट लेवलला. आणि तुम्ही फंडिंग केवळ 2.5 करोड घेतली आहे, म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा पैसा यात खूप टाकलाय. जर 8 करोड तुम्ही फॅसिलिटी बनवण्यात लावली असतील तर? नाही सर, आम्ही 11 करोड 25 लाख रेज केलेत आतापर्यंत. थोडं कस्टमर एक्सपिरियन्स बद्दल सांगा. इन कम्पॅरिझन टू ते तुम्हाला किती प्रीमियम देत आहेत नॉर्मल रिफर्बिशिंग मधून व एका चांगल्या फॅसिलिटीच्या रिफर्बिशिंग मधून? तुम्ही उत्तर देण्याच्या आधी फोन पण दाखवा, तर ते फील करून जे करणार आहे कदाचित ते हा, सर. मला बघायला प्लीज आवडेल. सर, येऊन बघा ना. तर जेव्हा तुम्ही नवीन फोन घ्यायला जाता तुम्हाला डेमो युनिट्स दिसतात. तुम्ही म्हणता मला हा फोन घ्यायचा आहे, मला हा कलर घ्यायचा आहे, मला हा व्हेरियंट घ्यायचा आहे, तर तो तुमच्यासाठी तो फोन पॅक करून घेऊन येईल. तर एक्झॅक्टली तसाच विकत घेण्याचा अनुभव आहे, कारण सगळे फोन नव्यासारखे आहेत. ज्या इतर कंपन्या आहेत त्या ऑर्गनाइज्ड असोत किंवा अनऑर्गनाइज्ड, कुणीही तुम्हाला फक्त नव्यासारखे फोन विकत नाहीत. त्यातही कॅटेगरीज असतात की यात हे कॉम्प्रोमाइज आहे, हे कॉम्प्रोमाइज आहे, पण यात अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. हे अगदी नव्यासारखे आहेत. व्हेरी गुड. मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत की आजपर्यंत तुम्ही एकूण किती फोन रिपेअर केलेत, आणि दुसरं तुम्ही हे जे पॅकेजिंग दाखवलं हे डमी प्रोटोटाइप्स आहे की ऍक्च्युअल प्रोडक्शन आहे? आम्ही सर आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त डिव्हायसेस प्रोसेस करून विकले आहेत आणि ही पॅकेजिंग तीच आहे जी तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही आमच्या वेबसाईटवरून ऑर्डर कराल. बट आय हॅव टू से यू की तुम्ही सगळं काही खूप फॅक्च्युअली आणि वेल रिसर्च पद्धतीने आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. फार रिसर्च केलेला आहे आणि तुमचा अनुभव ते दाखवत आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. तर याच्या बरोबर जाऊया मार्केट डिमांडवर. ऑडियन्स, तुम्हाला कळलंय की यांचं प्रोडक्ट काय आहे? उचला तुमचे वोटिंग मीटर्स. तुमची वेळ सुरू होते आता. थँक्यू. 24 वर्षांच्या वयात 90% मार्केट डिमांड घेऊन आले ते. तर मला बझर दाबायची इच्छा आहे. मला कर्नाल
आणि यांची आयडिया फार आवडली. सगळ्यात आधी तर बन्सलजींसाठी टाळ्या. पहिल्यांदा दाबला बजर दाबला त्यांनी. यांनी. सर आज मी तुम्हाला दाबायला दिला. चला मी तुमच्यासाठी सांगतो की ब्लॉक बजर दाबून बन्सलजींनी बाकी सगळ्या टायटन्सना आपली डील देण्यापासून ब्लॉक केलेलं आहे. आता सगळ्यात पहिली डील तेच देतील तुम्हाला. थँक्यू. तर मला तुमचं कॉन्सेप्ट आणि तुमचं हे पॅशन पाहून फार छान वाटलं. तर थोडं व्हॅल्युएशनवर तुम्ही मला जरा जस्टिफिकेशन द्या की ही व्हॅल्युएशन का जस्टिफाईड आहे आणि तुमचे जे फ्युचर प्लॅन्स आहेत ज्यामुळे की मी माझी ऑफर तुम्हाला क्रिस्पली देऊ शकेन. तर तुम्ही आधीही काही पैसे रेज केलेले आहेत, तर ते कोणत्या व्हॅल्युएशनवर रेज केलेत? सर आमचा लास्ट रेज झाला होता 124 करोड प्री मनी व्हॅल्युएशनवर, ज्यात आम्ही 11 करोड 25 लॅक्स घेतले होते. तर पोस्ट मनी व्हॅल्युएशन 135 करोड 25 लॅक्स झाली. यावर्षी आम्ही रेव्हेन्यू प्रोजेक्ट करतोय जवळपास 30 करोड रुपये. जर आपण तो रेव्हेन्यू धरून चाललो तर त्या हिशोबाने आम्ही ही व्हॅल्युएशन ठेवली आहे. प्री ओन्ड स्मार्टफोन मार्केट 2030 मध्ये $150 बिलियन होईल. $150 बिलियन. तर त्यामध्ये आम्हाला पायोनियर करायचं आहे. ही जी आम्ही टेक्नॉलॉजी बनवतोय ती फक्त भारताच्या रिलेशन मध्ये नाही बनवत आहे, एखादी लोकल कंपनी बनवण्यासाठी नाही बनवत आहे. आम्हाला या इंडस्ट्रीमध्ये ग्लोबली पायोनियर व्हायचं आहे. तर त्या हिशोबाने पाहिलं तर मला वाटतं फारच कमी आहे. तर मी तुम्हाला माझी फर्म ऑफर देऊ इच्छितो. तर 50 लाख रुपये मला तुम्हाला कमिट करायला आवडतील या नव्या व्हेंचरसाठी. दॅट्स Thank you. ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर युग, तुम्ही त्यांच्या ऑफर बरोबर जाणार की तुम्ही त्या ऑफरला रिजेक्ट करणार? जे हातात येते ते घ्या बॉस. ऑब्व्हियसली सर, तुमच्या बरोबर काम करायला तर आवडेल. तुम्ही हो, हात हो, सर, मिळवणार हो. आहात? खरंच. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन्स. ग्रेट, यू गॉट द डील. कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हेरी व्हेरी गुड कॉन्सेप्ट. तर पाहत राहा आयडियाबाज.